हाय हॅलो गायस, हे बघा आई आज बनवत आहे अंड्यातला भात. हे बघा कशी फ्राय करते. अगोदर कांदा टाकलाय, मग आता टमाटर टाकलाय, कढीपत्ता, कढईमध्ये तेल टाकून चटणी मसाला. आता ह्याच्यात सर्व चटणी, मीठ, हळद एक ह्याच्यात घेऊन प्लेटमध्ये घेऊन सर्व एकत्र मी टाकले. हे बघा कढईमध्ये मस्तपैकी आहे अंडा राईस बनवत आहे. एक बैद्याचं बघा अशी फोडून टाकलंय अगोदर एक बैदा. चांगलं असं घरटायचं अंडा व्यवस्थित कांदा टमाट्यामध्ये. हे 2 अंडी शिजवलेली होती. हे बघा आईच्या हातात 2 बैदे शिजवलेले, ते पण आता ह्याच्यात टाकणार आहे. आता ह्याच्यात हा राईस टाकणार आहे. हा बघा टोपामधला. मस्त लागतो खायला, छान लागतो. असा आणीवणी करून बघा. राईस अंड्यातला शिजवलेले पण 2 बैदे टाकले, एक असंच फोडून टाकलाय बैदा. हे बघा आता वरून भात टाकायला लागले. अशा पद्धतीनं करून बघा. माझ्या आईसारखं सोपी पद्धत आहे. असं हलवते, सर्व व्यवस्थित हलवायचं. अंडा राईस बघा. आधी ती उठले. हाय बोल. गाईज, आता मी उठलेली आहे. आता आम्ही आंघोळ करणार आणि आईने जो बनवलेली स्पेशल रेसिपी आहे ती खाणार. हे बघा आईने आता सर्व भात टाकला. आता सर्व हलवायचं. कढई भरून आईने असा अंडा राईस केलाय. आधी ते आंघोळ केली नाही अजून? नाही, आता करायची. आता करायची. आता उठलीस? हा. काव्या उठली नाही? नाही अजून, ती झोपली आहे काव्या. बघा आई हलवते. राईस मस्त असा अंडा राईस केलाय बघा. खूप छान होतो. अशा आईसारखा सोप्या पद्धतीचा करून बघा नाश्ता. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. झालं आहे अंडा राईस. हे बघा अंडा राईस आपला आता झाला तयार. सर्व असं व्यवस्थित हलवायचं. सगळीकडनं असं व्यवस्थित हलवत उलटाना आणि हलवायचं.
या अशा पद्धतीने बघा असं करायचं. आधी मी करून घेऊ आता राईस आता खायला केलेला अंडा राईस ब्रश करून आंघोळ करून नाश्ता करायचा. हे बघा आईने केलेला असा नाश्ता आता आम्ही खाणार आहे. तर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.